ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उत्पादन चांगले त्याला मिळणारे उत्पन्न वाढणारे ह्या गोष्टी निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आम्ही निश्चित प्रकारे करू। मामा, शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरला हल्ला झालाय, कसं पाहताय? आता ते कुणावर हल्ला झालाय काय पाहण्यापेक्षा मी आज आलो इथं अतिवृष्टीची पाहणी। आता माझ्या दृष्टिकोनातून कोण महत्त्वाचा नाही, माझ्या दृष्टिकोनातून इथला शेतकरी महत्त्वाचा आहे। अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला त्याला मदत करणं महत्त्वाचं आहे, शेतकऱ्याचं अश्रू पुसणं महत्त्वाचं आहे, शेतकऱ्याला धीर देणं महत्त्वाचं आहे, हे माझ्या कोण दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्यामुळे बाकीच्या गोष्टी मी महत्त्व देतो। शासनाचं अन्नधान्य असेल किंवा चारा अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन पोहोचलेला नाही। मी तेच तुम्हाला सांगतो, आज या मुलांचा खरंच MIT जी मुलं आहेत, MIT कॉलेजमध्ये शिकणारी मुलं, पुण्यामध्ये शिकणारी की ज्यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थिती आहेत, ही मुलं काल मला एका कार्यक्रमात पुण्यामध्ये भेटली आणि विशेषतः तापडिया कुटुंबाचं पण मी निश्चित प्रकारे आभार मानतो, तापडिया कुटुंबाचं, नितीन तापडे यांचं, की ती मुलं मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये मदत करायची आहे। त्यांनी मोहोळ तालुक्याचा उल्लेख केला, म्हटलं मी उद्या जाणार आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला किट द्यायचे आहेत। तर त्या MITमध्ये शिकणाऱ्या मुलांनी, हा सोहम तापडे आणि त्याच्या सगळ्या टीमनी काल आपल्याला आता मोहोळ तालुक्यासाठी 10 लाख रुपयाचे किट, किराणा किट, जे आज आपल्याला अडचणीच्या काळामध्ये ठीक आहे आपण म्हणत नाही, पण ते गरजेचं होतं, ते गरजेचं हे MITच्या मुलांनी दिलेले। निश्चित प्रकारे सर्वांनीच याचा एक आदर्श घ्यावा। आपण सध्या मोहोळ आणि माढ्याच्या भागामध्ये आहोत, या ठिकाणी द्राक्ष बाग खूप मोठ्या प्रमाणात त्याचे अँगल सुद्धा निघून गेलेले आहेत जमिनी। आता जे नुकसान, आता बरोबर आहे तुमचं, शेवटी तुमचा अश्रू तुमचं हे बरोबर आहे, पण आता काळजी करू नका, शेवटी ही गोष्ट बरी आहे, बरोबर आहे तुमची, परंतु आपण निश्चित प्रकारे तुम्हाला मदत करू, काळजी करू नका, सरकार तुमच्या बरोबर आहे, शासन तुमच्या बरोबर आहे। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज पूर परिस्थिती झाली आहे, सरकार त्यावरती उपाययोजना करते, पण पूर परिस्थिती सिन्नरला निर्माण का झाली यावरती आता चौकशी होण्याची गरज आहे। कारण सीना कोळेगावमधनं अनियंत्रित पद्धतीने पाणी सोडलं गेलं, त्याचं जर नियोजन आधी झालं असतं तर कदाचित ही पूर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यावरती या बाबतीमध्ये भविष्यामध्ये कुणामुळे नुकसान झालंय, कुणी काय चौकशी हे काय केलंय, आज फक्त आधार द्यायचा वेळ आहे, परत नंतर चौकशी करून जो कोण ह्यात चुकला असेल किंवा ह्या नुकसान भरपाईच्या आपल्या अडचणीच्या काळामध्ये ज्या आमचा महसूलचा असेल, कृषीचा असेल, ग्रामविकासचा असेल, ह्यामध्ये किंवा आपण म्हटलं जलसंपदा, ह्यामध्ये निश्चित प्रकारे जो कोण हलगर्जीपणा करेल त्याचा निश्चित प्रकारे शासन वेगळा विचार करेल। धाराशिवमध्ये पाऊस पडणार हे माहिती होतं, पूर येणार हे माहिती होतं, तरी देखील जे कोळेगाव धरणाचं जे पाणी ते उजनीकडे वळवायला का उशीर झाला? या बाबतीमध्ये मी तेच सांगतो ना, आज विषय कुठला, शेतकऱ्याला महत्व, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चौकशी करून जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल। 100% चौकशी समिती, आता हे सगळं शेतकऱ्यांचं दुःख ही बनल्यानंतर चौकशी करून त्याच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल। तुमच्या समोरच शेतकऱ्यांना अश्रू वाहिलेत, असे अनेक हजारो शेतकरी जे आहेत ते स्वप्नांचा चिखल झालाय, सरकार कसं अश्रू पुसणार आहे? 100% शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये योग्य तो विचार नक्की करतील। ओके। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।